ठाणे शहरामध्ये सुद्धा नववर्षाच्या स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात सुरू झाल्या आहेत। अनेक चित्र आणि ठाणेकर नागरिक या यात्रेमध्ये आवर्जून सहभागी होत असतात। दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत आणि तिकडची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान मुख्यमंत्री शिंदे सुद्धा स्वतः दरवर्षीप्रमाणे सकाळीच या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। ठाण्यातील स्वागत यात्रेला सुरुवात आता झालेली आहे आणि या स्वागत यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले आहेत। सर, दरवर्षीप्रमाणे स्वागत यात्रेमध्ये तुम्ही देखील सहभागी झालात, काय सांगाल? सहभागी झालोय, सगळे लोक सहभागी झाले आहेत। मोठी आपली शोभायात्रा सुरू आहे। ठाणेकर आनंदात यामध्ये उत्साहात सहभागी होता। दरवर्षी ठाणेकर आवर्जून या ठिकाणी वाट पाहत असतात आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गुढीपाडव्याच्या आणि आपल्या नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा। हे मराठी उत्सव सण साजरे करणं, वाढवणं, जोपासणं अशा संस्था करत असतात। सरकार देखील त्याच मताचं आहे। सरकार देखील सण उत्सवाच्या असलेल्या बंद्या उठवून टाकल्या। 2.5 वर्षापूर्वीच्या सरकारने घातलेल्या बंद्या असतील, सणांवरच्या असतील, उत्सवावरच्या असतील, त्याचबरोबर विकासावरच्या बंद्या सगळ्या उठून आज सर्वांगीण विकास, एक प्रॉस्पेरिटी, एक आनंद, सगळीकडे एक पॉझिटिव्हिटी आलेली आहे। निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे। खूप मोठा उत्साह आणि जल्लोष आज पाडव्याला आपल्याला पाहायला। सर, एक शेवटचा प्रश्न असेल, यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे, तर विजयाची गुढी नेमकी कशा प्रकारची असणार आहे? 4 जूनला विजयाची गुढी संपूर्ण देशात उभी केली जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा या देशामध्ये बहुमताचं सरकार स्थापन होईल आणि फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार 400 पार असा जो निर्धार आहे, संकल्पना आहे, ते पूर्णत्वात जाईल आणि 4 जूनला देशात विजयाच्या गुढ्या उभारल्या जातील। निश्चित आपण पाहिलं तर ठाण्यातील स्वागत यात्रा ही मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू झालेली आहे आणि यामध्ये दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जे आहे ते सहभागी झालेले आहेत। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।